छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू झालेला गोंधळ हा महोत्सव आजच्या काळात देखील विविध पद्धतीने साजरा करण्याची प्रथा आणि परंपरा आहे। या परंपरेनुसार संगमेश्वर तालुक्यातील धामापूर या गावात साजरा होणारा महाडिक कुटुंबियांचा सालबाई भैरी भवानी देवीचा गोंधळ हा विशेष लक्षवेधी असतो। दर 3 वर्षानंतर होणाऱ्या या गोंधळाच्या उत्सवाचा केवळ राज्यभरातूनच नव्हे तर देश विदेशात असलेल्या महाडिक कुटुंबियातील प्रत्येक व्यक्ती या उत्सवाला आवर्जून हजेरी लावत असते। सालाबादप्रमाणे यावर्षी देखील हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सलग 3 दिवस विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संबंध पंचक्रोशीला मंत्रमुग्ध करणाऱ्या या गोंधळ उत्सवाचा केवळ संगमेश्वरच नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात बोलबाला आहे। महाडिक भावकीचा जो त्रैवार्षिक गोंधळाचा कार्यक्रम असतो याला किती वर्षाची परंपरा आहे आणि हा कशा पद्धतीने याचा आयोजन आहे? समस्त महाडिक भावकीची कुलदैवत माता भैरी भवानी सालबाई या मातेचा जागरण गोंधळ गेली अनेक पिढ्या या ठिकाणी या धामापूरमध्ये चालू आहे। तशी वर्ष सांगता येणार नाहीत, पण अगदी पिढी जात आज संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे आणि जी परंपरा आहे पिढी जात ती चालवण्याचा आजपर्यंत संपूर्ण प्रयत्न संपूर्ण महाडिक भावकीच्या वतीने आम्ही करतोय। आणि या कार्यक्रमाला साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील लोक किंबहुना परदेशातनं सुद्धा लोक 3 वर्षाने 3 दिवस हे महाडिक संपूर्ण येत असतात आणि हा सोहळा अतिशय फार मोठा सोहळा या ठिकाणी साजरा होत असतो। आणि इथे आल्यानंतर प्रत्येक आपला जो महाडिक परिवार आहे आपले या ठिकाणी मातेचरणी आपलं गाराणं घालून आपलं दुःख हरपण्यासाठी देवीला प्रार्थना करतात। आणि आजपर्यंत आपल्या देवीची ख्याती आहे की आजपर्यंत जे जे मनोकामना या ठिकाणी आपण व्यक्त केल्या त्या संपूर्ण मनोकामना आज मातेच्या कृपेने पूर्ण झालेल्याचा प्रत्येकाला अनुभव आहे। गोंधळ कार्यक्रमाचं स्वरूप कसं असतं आणि हा किती दिवस कार्यक्रम चालू असतो? ह्याचं स्वरूप असं असतं की एकूण 3 वर्षाने 3 दिवस असा हा कार्यक्रम असतो आणि 3 दिवसामध्ये वेगवेगळ्या विधी इथे पूर्ण होतात। सुरुवातीला म्हणजे हा कार्यक्रम रविवारी स्टार्ट झाला, रविवारच्या विधी वेगळ्या असतात, सोमवारच्या विधी वेगळ्या असतात आणि आजचा शेवटचा दिवस हा 3रा दिवस हा मोठा गोंधळ म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतो। आणि यामध्ये देवीचा साकडं घाललं जातं, त्याला नवस बोलले जातात, नवस फेडले जातात आणि अशा पद्धतीने मनोकामना ज्या काही मनातल्या काही गोष्टी असतात ते आपले जे भक्त असतात ते या ठिकाणी मांडत असतात। त्या पद्धतीने त्यांच्या इच्छा पूर्ण होण्याचा अनेक वर्षाचे दाखले या ठिकाणी महाडिक या परिवारामध्ये लोकांनी अनुभवलेले आहेत। पासून झालेलं आहे, खरोखर ती दुमदुम या युगापासून झालेलं आहे। युग 4 झाले, कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता कलियुग चालू आहे। या 4ही युगात भवानीचा गोंधळ, भैरीचा गोंधळ ही प्रथा प्रत्येकाच्या कुलदेवतामध्ये आहे। ज्याच्या कुलदेवतेमध्ये भैरी आणि भवानी हे कुलदेवत आहे त्या ठिकाणी हा गोंधळाचा कार्यक्रम अखंड महाराष्ट्र राज्यामध्ये केला जातो। या कार्यक्रमाला दुजोरा दिला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी। त्यांच्या काळात हा कार्यक्रम वाढीला लागला, त्याच्या आधी कार्यक्रम होता परंतु राजाने त्या कार्यक्रमात प्रत्यक्ष भाग घेऊन भवानी देवीला त्यांनी पूजलं आणि आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। अशा प्रकारची जनमानसामध्ये त्यांची ख्याती आहे, त्यामुळे त्या कार्यक्रमाचं स्वरूप द्विगुणित झालं आणि तो कार्यक्रम प्रत्येकाच्या घराघरामध्ये होऊ लागला। सर्व लोक एकवटू लागली आणि देवीचा प्रसादही भक्षण करून देवीचा आशीर्वाद घेऊन ते आपापल्या घरी जाऊ लागले।
आजचा हा कार्यक्रम, आजचा हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या दिवशी आपण ही काही निवडक घरांची वाकी या कार्यक्रमाला प्रसिद्ध होण्यासाठी आपल्याच कार्यक्रमातील आपल्या आजूबाजूच्या विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी पत्रकार बांधव आलेले आहेत. माडिक भावकीचा जो त्रैवार्षिक गोंधळाचा कार्यक्रम असतो याला किती वर्षाची परंपरा आहे आणि हा कशा पद्धतीने याचा आयोजन आहे? समस्त महाडिक भावकीची कुलदैवत माता भैरी भवानी सालबाई या मातेचा जागरण गोंधळ गेली अनेक पिढ्या या ठिकाणी या धामापूरमध्ये चालू आहे. तशी वर्ष सांगता येणार नाहीत, पण अगदी पिढी जात आज सगळा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. आणि जी परंपरा आहे पिढी जात ती चालवण्याचा आजपर्यंत संपूर्ण प्रयत्न संपूर्ण महाडिक भावकीच्या वतीने आम्ही करतोय. आणि या कार्यक्रमाला साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील लोक किंबहुना परदेशातनं सुद्धा लोक 3 वर्षाने 3 दिवस हे महाडिक संपूर्ण येत असतात. आणि हा सोहळा अतिशय फार मोठा सोहळा या ठिकाणी साजरा होत असतो. आणि इथे आल्यानंतर प्रत्येक आपला जो महाडिक परिवार आहे आपले या ठिकाणी मातेचरणी आपलं गाराणा घालून आपलं दुःख हरपण्यासाठी देवीला प्रार्थना करतात. आणि आजपर्यंत आपल्या देवीची ख्याती आहे की आजपर्यंत जे जे मनोकामना या ठिकाणी आपण व्यक्त केल्या त्या संपूर्ण मनोकामना आज मातेच्या कृपेने पूर्ण झालेल्याचा प्रत्येकाला अनुभव आहे. गोंधळ कार्यक्रमाचं स्वरूप कसं असतं आणि हा किती दिवस कार्यक्रम चालू असतो? ह्याचं स्वरूप असं असतं की एकूण 3 वर्षाने 3 दिवस असा हा कार्यक्रम असतो. आणि 3 दिवसामध्ये वेगवेगळ्या विधी इथे पूर्ण होतात. सुरुवातीला म्हणजे हा कार्यक्रम रविवारी स्टार्ट झाला. रविवारच्या विधी वेगळ्या असतात, सोमवारच्या विधी वेगळ्या असतात. आणि आजचा शेवटचा दिवस हा 3रा दिवस हा मोठा गोंधळ म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतो. आणि यामध्ये देवीचा साकडं घाललं जातं, त्याला नवस बोलले जातात, नवस फेडले जातात. आणि अशा पद्धतीने मनोकामना ज्या काही मनातल्या काही गोष्टी असतात ते आपले जे भक्त असतात ते या ठिकाणी मांडत असतात. त्या पद्धतीने त्यांच्या इच्छा पूर्ण होण्याचा अनेक वर्षाचे दाखले या ठिकाणी माडिक या परिवारामध्ये लोकांनी अनुभवलेले आहेत. पासून झालेलं आहे. खरोखर ती दुमदुम करा युगापासून झालेलं आहे. युग 4 झाले. कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता कलियुग चालू आहे. या 4ही युगात भवानीचा गोंधळ, भैरीचा गोंधळ ही प्रथा प्रत्येकाच्या कुलदेवतामध्ये आहे. ज्याच्या कुलदेवतेमध्ये भैरी आणि भवानी हे कुलदेवत आहे त्या ठिकाणी हा गोंधळाचा कार्यक्रम अखंड महाराष्ट्र राज्यामध्ये केला जातो. या कार्यक्रमाला दुजोरा दिला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यांच्या काळात हा कार्यक्रम वाढीला लागला. त्याच्या आधी कार्यक्रम होता, परंतु राजांनी त्या कार्यक्रमात प्रत्यक्ष भाग घेऊन भवानी देवीला त्यांनी पूजलं आणि आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. अशा प्रकारची जनमानसामध्ये त्यांची ख्याती आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमाचं स्वरूप द्विगुणित झालं आणि तो कार्यक्रम प्रत्येकाच्या घराघरामध्ये होऊ लागला. सर्व लोक एकवटू लागली आणि देवीचा प्रसादही भक्षण करून देवीचा आशीर्वाद घेऊन ते आपापल्या घरी जाऊ लागले.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.